दिव्य सदन सोशल सेंटर द्वारा आयोजित बालकांचा अभ्यास दौरा संस्थेच्या वतीने घेण्यात आला। ही संस्था तालुक्यातील 20 गावांमध्ये बाल विकास केंद्र CDC संस्था चालवत आहे। या CDCचा लाभ ऐकून 540 विद्यार्थी घेत असून त्यांना औपचारिक अनौपचारिक पर्यावरण, मानवी मूल्य, देशभक्ती, शारीरिक शिक्षण, योग, व्यायाम आणि ध्यान साधना शिकवण्यात येते, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा। राजकीय क्षेत्रातील विचार करत संस्थेने बाल संसद या संकल्पनेला दुजोरा देत प्रत्येक बाल विकास केंद्रामध्ये एक बाल संसद स्थापना केली आहे आणि सर्व 20 गावांच्या विद्यार्थ्यांची सार्वत्रिक निवडणूक घेऊन एक केंद्रीय बाल संसद तयार केलेली आहे, ज्यामध्ये 10 मंत्री आणि 1 सचिव कार्यरत आहे आणि 20 गावांमध्ये प्रत्येकी 11 याप्रमाणे 220 मंत्री बाल संसदेचे कार्य पाहत आहे। या बाल संसदेची निवड प्रत्यक्ष मतदानाद्वारे केली जाते। बालकांना मतदानाचा अनुभव यावा यासाठी निवडीपूर्वी प्रचार मतपत्रिकाद्वारे मतदान, बोटाला शाई लावून बोगस मतदानावर आळा घालणे आणि निकाल जाहीर करणे ही सगळी पद्धत लोकशाहीच्या तत्वांनी केली जाते। निवडणूक आलेल्या सदस्यांना पदाची शपथ देऊन आपला पदभार सांभाळायला दिला जातो व हे मंत्री आपल्या गावातील विविध समस्यांचे निवारण करण्यास तयार केलेले जातात। संपूर्ण 20 गावांमध्ये दर शनिवारी बाल संसदेची साप्ताहिक बैठक घेतली जाते। या बाल संसदेत यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बाल विकास अधिकारी यांना भेट देऊन अधिकारी कसे काम करतात हे समजून घेतले। पूर्ण आमचा आजचा जो दिवस होता तो मुलांचा अभ्यास दौरा होता। तिथं आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये, CEO ऑफिसमध्ये, SP ऑफिसमध्ये आणि महिला बाल कल्याण ऑफिसमध्ये व्हिजिट केलेली आहे। तर हे का? कारण या मुलांना समजते की आपले अधिकारी कोण आहेत आणि ते काय आपल्यासाठी काय करतात आणि त्यांना त्यांच्यासारखे बनण्यासाठी एक प्रेरणादायी विचार मांडण्यासाठी आम्ही त्यांना इथं घेऊन आलेलो आहोत। म्हणजे आम्ही जेव्हा मुलांची संवाद साधला तेव्हा आम्ही विचारलं की तुमची स्वप्न काय आहेत। तर पुष्कळ मुलं आम्हाला सांगायचे की त्यांना IPS बनायचं आहे, कोणाला IAS बनायचं आहे। तर मग हे IAS कोण आहे, कुठं आहेत, ते काय करतात हे पाहण्यासाठी आणि त्यांना शिकण्यासाठी आम्ही त्यांना या सर्व ऑफिसेसमध्ये भेट देण्यासाठी त्यांना आम्ही आज घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून त्यांची लीडरशिप वाढेल आणि त्यांचे जे स्वप्न आहेत ते आणखी भक्कम होतील। दिव्य सदन सोशल सेंटर येथील केंद्रीय प्रधानमंत्री या दिव्य सदनमध्ये एक बाल संसद तयार केली गेली आहे। त्यामध्ये 10 विद्यार्थी आहेत। असेच प्रत्येक गावातील बाल संसद तयार केली आहे। त्यामध्ये प्रत्येकी गावात 10 पदं निवडून दिलेली आहेत। प्रत्येक मंत्री आपापले पदं चांगल्या रीतीने पार पाडतात। पदांची नावे असे आहेत की शिक्षण मंत्री, पर्यावरण मंत्री, आरोग्य मंत्री असे वेगवेगळे पदं निवडून दिलेली आहेत व तसेच आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। पर्यावरणासंबंधी आम्ही पक्ष्यांना, झाडांना व प्राण्यांना पिण्यासाठी पाणी व तसेच गावातील साफसफाई व केर कचऱ्याचे व्यवस्थापन असे वेगवेगळे उपक्रम राबवतो। महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या व राष्ट्रीय सण आम्ही साजरे करतो। त्यामुळे मुलांना राष्ट्रीय भावना जागृत झालेली आहे। मग मागील वर्षी आमच्या गावातील घर जर आली होती तर तिथे आम्ही तेथील गरजू व्यक्तींना निधी गोळा करून त्यांना बक्षीस वाटप। तुमचं बालस्नेही मंडळ आज इथे आलं CEO मॅडमना भेटांना, तुम्हाला कसं वाटलं? मॅडमसोबत भेटून काय वाटलं? आता आम्हाला जे बनायचं होतं ते त्यांना पाहून आम्हाला तर खूपच छान वाटलं, कारण की त्या कशा येतात, त्यांच्यासोबत किती सिक्युरिटी असते हे पण खूप छान वाटलं आणि त्यांना खूप रिस्पेक्ट मिळते।